Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic the parts of speech. विद्यार्थ्यांनो, आज या ठिकाणी आपण इयत्ता 7वी या वर्गासाठी पोएम लर्न करणार आहोत. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. आज या पोएमच्या माध्यमातून आपल्याला ग्रामरमध्ये ज्या शब्दांच्या जाती आहेत त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. द पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती. मग व्याकरणात शब्दांच्या 8 जाती आहे. त्यांची नावं आहेत नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. अशा प्रकारे ह्या 8ही शब्दांच्या जाती आहेत. मग या प्रत्येक शब्दांच्या जातीबद्दल या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. या ठिकाणी पहिली जी शब्दांची जात आहे ती आहे नाऊन. मग या ठिकाणी एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ॲज field and fountain, street and town. In place of noun the pronouns stand as he and she can clap their hands. The adjective describe a thing as magic wand and bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. How things are done the adverbs tell, as quickly, slowly, badly, well. The preposition shows relation, as in the street or at the station. Conjunction join in many ways, sentences, word or phrase and phrase. The interjection cries out, hark, I need an exclamation mark. Through poetry, we learn how each of these make up the parts of speech. Author unknown. या ठिकाणी ऑथरचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी फर्स्ट मी रीड केलेली आहे. आता या ठिकाणी या पोएमचं एक्सप्लेनेशन मी इथे करत आहे. द पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. एव्हरी नेम इज कॉल्ड नाऊन. प्रत्येक नावाला नाम असं म्हटलं जातं. प्रत्येकाचं जे नाव ठेवलेलं असतं तर त्या ठेवलेल्या नावाला नाऊन म्हणजेच नाम असे संबोधण्यात येते. ॲज फील्ड एखादं क्षेत्र असेल त्याला जे नाव दिलेलं आहे त्याला म्हणतात नाऊन. अँड फाउंटेन एखादी पर्वत असेल त्याला दिलेलं नाव म्हणजे नाऊन. स्ट्रीट रस्ता रस्त्याला दिलेलं नाव त्याला म्हणतात नाऊन. अँड टाऊन एखाद्या शहराला दिलेलं नाव त्याला म्हणतात नाऊन. म्हणजे हे सर्व वर्ड हे नाऊन या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतात. इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टँड. ज्यावेळेस आपल्याला नाऊनऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात प्रोनाऊन. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असे म्हणतात. तर या ठिकाणी ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स. जर मुलगा असेल वाक्यात जर आपल्याला एखाद्या मुलाचं नाव लिहिलं असेल आणि मुलाऐवजी आपल्याला तो हा शब्द वापरायचा असेल तर इंग्लिशमध्ये तो या शब्दाला ही हा वर्ड या ठिकाणी यूज केला जातो. आणि मुलगी असेल तर शी हा वर्ड या ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे ही आणि शी हे काय आहेत तर प्रोनाऊन आहेत. या प्रोनाऊनचा वापर करून आपल्याला ते सेंटेन्स त्या ठिकाणी कंप्लीट करायचं असतं. कॅन क्लॅप देअर हँड्स. आणि अशा प्रकारे नानाऐवजी शब्द वापरून आपण त्या ठिकाणी ते सेंटेन्स लिहू शकतो. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर विशेषण काय करतं डिस्क्राईब अ थिंग. विशेषण म्हणजे एखाद्या वस्तूविषयी वर्णन करणे त्याला म्हणतात ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मग ॲज मॅजिक वॅन या ठिकाणी मॅजिक म्हणजे जादू आणि वॅन म्हणजे छडी. एक छडी दिलेली आहे आणि त्या छडीचं वर्णन करण्यासाठी मॅजिक हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे यूज केलेला आहे. म्हणून या ठिकाणी मॅजिक हे ॲडजेक्टिव्ह आहे. ऑर ब्रायडल रिंग. त्याचप्रमाणे एखाद्या वधूची रिंग असते तर त्या रिंगला त्या ठिकाणी त्यांनी ब्रायडल हा जो वर्ड आहे हा विशेषण म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. अशा प्रकारे ॲडजेक्टिव्ह हे या ठिकाणी आपल्याला ओळखण्यात येतं. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन. वर्ब म्हणजे काय तर ॲक्शन म्हणजे कृती. एखादी कृती करण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला म्हणतात वर्ब. एखादी कृती करण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला म्हणतात वर्ब. मग कृती कोणकोणत्या आहे तर टू रीड वाचणे ही कृती आहे. राईट ही कृती. टू जम्प उडी मारणे. अँड रन पळणे. अशा ज्या कृती आहेत या सर्व ॲक्शन आहेत आणि हे सर्व वर्ब. या सर्व ॲक्शनलाच आपण वर्ब असे म्हणतो. त्यानंतर
हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब टेल्स. त्याचप्रमाणे ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय तर हाऊ थिंग्स आर डन द ॲडवर्ब टेल्स. क्रियाविशेषण म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी त्या ठिकाणी वर्णन करणे. मग ॲज क्विकली, तो व्यक्ती जोराने धावत आहे. म्हणजेच क्विकली हे जे वर्ड आहे हे त्या ठिकाणी ॲडवर्ब म्हणून यूज केलेलं आहे. क्विकली म्हणजे जोराने धावणे. स्लोली हळूवार, बॅडली वाईटपणे, वेल ठीक आहे. अशा प्रकारे हे जे वर्ड आहे हे सर्व वर्ड आपल्याला ॲडवर्ब म्हणून सेंटेन्समध्ये यूज करायचे असतात. त्यानंतर द प्रेपोजिशन शोज रिलेशन. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर हे शब्दयोगी अव्यय हे वेगवेगळे रिलेशन संबंध जोडण्यासाठी त्या वर्डचा यूज या ठिकाणी करण्यात येतो. ॲज इन द स्ट्रीट ऑर द स्टेशन. एखाद्या दोन गोष्टींना जोडण्यासाठी आपण त्या ठिकाणी इन द स्ट्रीट म्हणजे रस्त्याजवळील शब्द जर वापरायचा असेल तर त्या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन या ठिकाणी यूज करण्यात येतं. ॲट द स्टेशन, स्टेशनकडे म्हणजे स्टेशनकडे जात आहे. तो मुलगा स्टेशनकडे जात आहे. मग कडे म्हणजेच ॲट म्हणजे कडे, तर स्टेशनकडे जात आहे. ॲट हा वर्ड या ठिकाणी प्रिपोजिशन म्हणून यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे कंजंक्शन. कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज. कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय हे या ठिकाणी दोन मार्गांना जोडण्यात येतं, दोन वर्डला जोडण्यात येतं. सेंटेन्स, वर्ड, फ्रेज अँड फ्रेज. दोन वाक्यांना जोडण्यासाठी कंजंक्शनचा वापर करता, दोन शब्दांना जोडण्यासाठी कंजंक्शनचा वापर करता, दोन फ्रेजेस जोडण्यासाठी कंजंक्शनचा वापर करतात. त्यानंतर द इंटरजेक्शन. द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क, आय नीड ॲन एक्सक्लेमेशन मार्क. इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. तर हे जे वर्ड आहे हे आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणून या ठिकाणी वापरण्यात येतात. जसं हार्क हा जो वर्ड आहे हा या ठिकाणी एक्सक्लेमेशन वर्ड आहे आणि त्याच्यापुढे हे आहे साईन. हा वर्ड या ठिकाणी आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणून या ठिकाणी यूज करण्यात येतो. थ्रू पोएट्री वी लर्न हाऊ ईच ऑफ दीज मेकअप द पार्ट्स ऑफ स्पीच. अशा प्रकारे या कवितेमध्ये द पार्ट्स ऑफ स्पीच हे या ठिकाणी आपण लर्न केलेलं आहे. त्यानंतर खाली डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राममध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच या एक जी रेड बॉक्सेस दिलेले आहे या रेड बॉक्सेसमध्ये आपल्याला नाऊन हा वर्ड दिलेला आहे. तर द ट्री फिगर शोज द डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच अँड देअर एक्झाम्पल गिवन इन द पोएम. राईट ॲप्रोप्रिएट लेबल इन द ट्री फिगर विथ द हेल्प ऑफ द पोएम. या ठिकाणी आपल्याला हे पार्ट्स ऑफ स्पीच दिलेले आहेत. मग हे जी रेड कलरचे बॉक्सेस आहे या ठिकाणी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचची नावं लिहायची आहे. नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. अशा प्रकारे हे पार्ट्स ऑफ स्पीचची नावं लिहायची आणि त्यानंतर नाऊनची एक्झाम्पल या ठिकाणी लिहायची. नंतर प्रोनाऊन याची एक्झाम्पल ह्या दोन्ही कॉलममध्ये लिहायची. वर्ब यांची एक्झाम्पल या ठिकाणी लिहायची. ॲडवर्बचं एक्झाम्पल इथे लिहायचं. त्यानंतर इथं ॲडजेक्टिव्हचं एक्झाम्पल लिहायचं. इथं ॲडवर्बचं, त्यानंतर प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन या प्रत्येकाचे एक्झाम्पल या ठिकाणी राईट डाऊन करायचे. या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये नाऊन, प्रोनाऊन, व्हर्ब, ॲडव्हर्ब ह्या प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचे एक्झाम्पल हे राईट डाऊन केलेले आहे. तर असे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.